लिए, बैटिंग के लिए योगेश पहले ओव्हर के लिए, पहिली ओव्हर घेऊन योगेश येत आहेत आणि बॅटिंग साठी डोंगरी क्रिकेटचा शहनशाह साजिद खान, साजिद लाला। हाँ, दोनों टीम से विनती है आपको 12th मैन यहाँ मैच शुरू होने से पहले भेजना है। पाच ओव्हरची ही मॅच असणार आहे, याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यायची आहे। ग्राउंड जरी छोटा असेल, आनंद हा मोठाच मिळणार आहे, कारण क्रिकेट कोणतंही असू देत, उन्हाळ्यातलं असू देत, हिवाळ्यातलं असू देत, पावसाळ्यातलं असू देत, आनंद देतं। क्रिकेट दिवसातलं सुद्धा आनंद देतं, क्रिकेट रात्रीचं सुद्धा आनंद देतं, क्रिकेट लेदर बॉलचाही आनंद देतं, क्रिकेट टेनिस बॉलचाही आनंद देतं, क्रिकेट रबर बॉलचाही आनंद देतं आणि क्रिकेट प्लास्टिक बॉलचा सुद्धा आनंद देतं। आणि आज त्याच क्रिकेटचा आनंद 4 ओव्हरची मॅच, 4 ओव्हर, चला मॅच सुरू करा। 4 ओव्हरची मॅच कवली जाते, 5 ना, ठीक आहे। राजा सर, मॅच सुरू होण्याच्या अगोदर ओव्हर सांगा किती आहेत एकदा। 5 आहेत ना, ओके, चला मॅच सुरू करा। या मैदानाच्या इतिहासातील पावसाळ्यातील आणि मुंबईत सुद्धा गेल्या 7-8 वर्षांमध्ये नाईट टुर्नामेंट पावसाळ्यात झालेली नाहीये, अख्ख्या महाराष्ट्रात झालेली नाहीये मागील 7 वर्षात, परंतु तो रेकॉर्ड बामणी ट्रॉफीच्या माध्यमातून होतोय। त्यामुळे सगळ्यांना विनंती, एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण या ठिकाणी शुभेच्छा देऊया त्या बामणी ट्रॉफीला। पहिला बॉल योगेश बॉलिंग साठी तर साजिद खान लाला बॅटिंग साठी। पहिलाच बॉल, थोडीशी जास्त हाईट पाहायला मिळाली, कारण पंचांनी जर पाहिलं तर या ठिकाणी जास्त उसळी कळवली जाते, नो बॉल कळवला जातोय। आणि हा रबर बॉल आहे, या रबर बॉलला बाउन्स थोडासा जास्त असतो, तो बाउन्स कंट्रोल तुम्हाला करावा लागतो। फ्री हिट असणार आहे आणि आता हा यस प्लस 1। यावेळेला स्ट्रोक तर चांगला खेळला आहे, साजिद खान यांच्या बॅटमधून फटका येताना पाहायला मिळतोय आणि तिकडे जर पाहिलं तर धाव घेण्यात यशस्वी राहिलेले आहेत। आज मात्र क्रिकेटच्या खेळाचा हा आनंद घेण्यासाठी आपण सगळे उपस्थित आहेत आणि विशेष म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बामणे फॅमिलीची खूप सारी बच्चे कंपनी इकडे आलेली आहे, सगळे आनंद घेत आहेत या क्रिकेट स्पर्धेचा। सगळ्यांचं स्वागत आहे। मुले ही देवाघरची फुले म्हटले जातात। यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेर बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतो, धावसंख्या जर पाहिली तर पुन्हा इकडे पुढे जाताना पाहायला मिळेल आणि जाऊन पोहोचते धावसंख्या ती 3 धावांवर पाहायला मिळते। RS11 डोंगरी पहिली बॅटिंग करत असताना आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर SS11 ग्रँड ट्रो टीम आहे, शिबू बॅटिंग साठी आलेत। यावेळेला समोरच्या दिशेने वेगवान स्ट्रोक खेळला खरा आहे, परंतु तिकडे लॉंग ऑफला बॉल अडवला जाईल आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल। पहा, मुंबईमध्ये क्रिकेट प्रेमींची कमी नाही। पहा, एकदा का मॅच सुरू झाली प्रेक्षकांची गर्दी होते आणि काय गर्दी झाली होती गेल्याच महिन्यात ज्या वेळेला भारतीय टीम वर्ल्ड कप जिंकून मरीन लाईनवर आली होती त्यावेळेला। यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आणि तिकडे जर पाहिलं तर थोडासा बॉल पुढे राहतोय, कारण मुंबईकरांच्या नसामध्ये क्रिकेट भिनलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। असा मुंबईकर सापडणार नाही ज्याला क्रिकेट आवडत नाही आणि त्यामुळे आपण मुंबईकर आहेत याचा सुद्धा आपल्याला अभिमान आहे आणि आपल्याला क्रिकेट आवडते याचा सुद्धा आपल्याला अभिमान आहे। यावेळेला आपण पाहू शकता थोडासा बॉलचा टप्पा लेग स्टंपच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न, घोषांकित क्षेत्रात बॉल जाईल, तिकडे 1 धाव मिळेल आणि मुंबईकर असल्याचा अभिमान तर आहेच आहे, परंतु क्रिकेटचा देव सुद्धा या आपल्या मुंबईतच जन्माला आला, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर, आणि याचा अभिमान देखील आपल्याला आता वाटायला हरकत नाहीये, कारण रोहित शर्मा ज्यांनी आता विश्वकरंडक उंचवला तो सुद्धा मुंबईकरच आहे। इकडे जर पाहिलं तर अवंतरच्या स्वरूपातील धावा येताना पाहायला मिळतात, धावसंख्या झाली ती साजिद खान यांच्यासाठी पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकलाय। अंपायर आमच्याकडे वळतायत आणि व्हाईट बॉल कळवतायत, बार बार एक्स्ट्रा रन भी आज आ रहे हैं, प्रॉपर लाइन और लेंथ पर यहाँ गेंदबाजी करनी होगी। हो, इस लाइन पर गेंदबाजी आपको करनी है। ऑप्शन के बाहर थोड़ा सा किया, वहां से बाहर की तरफ काटा इस गेंद को, अच्छी गेंदबाजी हो रही है।
और हर कोई यहां तैयार है इस मैच को जीतने के लिए। 1 लाख की इनामी राशि है। जो भी टीम यहां विजेता होगी वो लखपति होगी, बामने ट्रॉफी जीतेगी। यहां आगे किया इस गेंद को, हवाई यात्रा के लिए भेज दिया इस गेंद को। साजिद खान ब्रांडेड स्ट्रोक 2 रनों के लिए। और पहले ओवर में काफी अच्छी गेंदबाजी रही है। दस रन पहले ओवर की समाप्ति के बाद 10 रन बने हैं। और गेंदबाजी के लिए दूसरे ओवर में जो गेंदबाज ठाणे डिस्ट्रिक्ट से, शाहपुर तहसील से और गोकुल नाम के एक छोटे से गांव से बिलोंग करता है, मगर दुबई के शारजा इंटरनेशनल स्टेडियम तक जिसकी गेंदबाजी हमने देखी है, वही गेंदबाजी के लिए छोटा पैक बड़ा धमाका जयदीप भोंडिवले जेडी गेंदबाजी के लिए। पहली गेंद थोड़ी सी आगे रही थी और उसे ऑन साइड में खेला भी, मगर 1 रन से संतुष्ट रहेंगे शिबू और साजिद। और स्कोर 1 रनों से बढ़ोतरी 11 पर जाता हुआ। और हम सभी का चहेता है क्रिकेट का खेल, और हम देख रहे हैं बामने ट्रॉफी, एक बड़ी टूर्नामेंट। ओ थोड़ा सा आगे किया था, रफ्तार यॉर्कर लेन की गेंदबाजी काफी बढ़िया करते हैं जयदीप भोंडिवले, जेडी नाम से पहचाने जाते हैं। और यहां एक अच्छी गेंद उन्होंने की। 5 ओवर का मुकाबला है, जो भी करना है आपको 30 गेंदों में करना है। सीमित ओवर का क्रिकेट है, मगर इसमें भी काफी सारा मजा है। और इस बार सामने की दिशा में खेला और जयदीप भोंडिवले जेडी ने इस टूर्नामेंट का पहला विकेट हासिल किया है। शाहपुर से यहां आ चुके हैं गेंदबाजी करने के लिए, और इस टूर्नामेंट का पहला विकेट जेडी के नाम। दुबई तक चर्चे हैं इस गेंदबाज के, और उन्होंने साबित किया यहां काफी बढ़िया गेंदबाजी करते हुए। साजिद खान जैसी बड़ी विकेट ली साजिद लाला, जो भी एक बड़े खिलाड़ी है, डोंगरी से बिलोंग करते हैं, और पूरे भारत में जिस खिलाड़ी ने डोंगरी का नाम लेके गए उनमें से एक साजिद खान भी कहा जाता है। स्कोर यहां 12। डोंगरी स्पोर्ट्स अँड वेलफेअर असोसिएशनचं देखील सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे। नवीन बॅटर जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत सागर कांबळी, आणखीन एक डोंगरीचा क्लासिकल अंदाजामध्ये बॅटिंग करणारा बॅटर। टायमिंग आणि विशेष म्हणजे रबर बॉलचं क्रिकेट आहे ना, पावसाळ्यात रबर बॉलनेच क्रिकेट का खेळलं जातं त्याचं कारण आहे। टेनिस बॉल जर तुम्ही क्रिकेट खेळलात तर तो चिखलात भरून खराब होऊ शकतो, परंतु रबर बॉल कितीही चिखलात गेला, कितीही पाण्यामध्ये गेला, एकदा का सुक्या कापड्याने त्याला पुसला की तो आहे तसा होतो। म्हणून पावसाळ्यात रबर बॉलनेच क्रिकेट खेळलं जातं, आणि आज तेच क्रिकेट आपण या बामने ट्रॉफी मध्ये आपण पाहतोय। रबर बॉलचं क्रिकेट, पावसाळी क्रिकेट, कितीही पाऊस आला तरी न थांबणारे क्रिकेट। आनंद घेत आहेत मात्र या सामन्याचा आमचे सगळे अतिथी मान्यवर। मुस्ताकभाई नाकवा आमचे प्रमुख अतिथी आहेत, मंजूरभाई बगदादी साहेब हे देखील आनंद घेत आहेत। या मॅचचा संपूर्ण बामणे फॅमिली या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते देखील या मॅचचा आनंद घेत आहेत। पुन्हा एकदा जयदीप भोंडिवले, समोर जर पाहिलं तर सागर कांबळी। ओ हो 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 हो, टप्पा पडतोय, बॉलला जर पाहिलं तर बाहेरच्या बाजूला स्विंग केलाय, जबरदस्त बॉल टाकलाय। यार रबर बॉलला टर्न थोडासा जास्त आहे, बाउंड जास्त आहे, टर्न सुद्धा जास्त आहे, आणि अक्षरशः सागरला वळसा घातला या बॉलने, कम्प्लिटली बीट केलं जयदीप भोंडिवले जेडी। याही वेळेला बॉल टप्पा पडतोय, वळतोय, पाठीमागे जातोय, अंपायर मात्र कळवत आहे डिक्लेअरच्या स्वरूपात 1 रन आहे तिकडे। आणि धाव संख्या जर पाहिली तर 13 रन झालेले आहेत। 5 ओव्हरची मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। प्रेक्षकांची गर्दी या ठिकाणी हळूहळू होऊ लागलेली आहे। डोंगरीचं वीर संभाजी क्रीडांगण म्हटलं तर प्रेक्षक नेहमीच या ठिकाणी पाहायला मिळतात। जयदीप भोंडिवले काही ऐकायला तयार नाहीये, सुंदर बॉलिंग या ठिकाणी होते। मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असं म्हणावे लागेल। खूप चांगली बॉलिंग या ठिकाणी जयदीप भोंडिवले करताना पाहायला मिळतात। या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग केली आहे, केवळ 3 रन आतापर्यंत त्यांनी दिलेले आहेत। बामने ट्रॉफीची चर्चा सर्व दूरपर्यंत होताना पाहायला मिळते। अंजुमन क्रिकेट क्लब दाभोळ यांच्या वतीने आयोजित असणारी बामने ट्रॉफी
आमच्यामध्ये या ठिकाणी मुस्ताकभाई नाखवा या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिले. ते नक्कीच पुढील कार्यक्रमासाठी आमचे निरोप घेतील. परंतु मुस्ताकभाई आपण आलात आणि या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढवताना पाहायला मिळाले. तर सगळ्यांना विनंती आहे मुस्ताकभाई नाखवा यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. या ठिकाणी मुस्ताकभाईंचं आगमन या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढवताना पाहायला मिळालं. 13 धावा. जयदीप भोंडिवलीने फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. आणखीन एक बॉल जर पाहिलं तर या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालाय. बॉलिंगसाठी आलेत हर्ष अडसूळ आलेले आहेत. मुंबईच्या खारदांडा परिसरातील असणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. हर्ष अडसूळ एक युवा खेळाडू आहे. बामणे ट्रॉफीचं आयोजन आणि सगळे बामणे बंधू सभी बामणे भाइयों द्वारा ये टूर्नामेंट आज पूरे मुंबई और पूरे महाराष्ट्र में देखी जा रही है. यावेळेला पुढे केला बॉल आणि शिबू यांनी मात्र स्ट्रोक खेळलाय खरा. परंतु पाहूयात किती रन मिळतील. तिकडे 2 रन कळवले जात आहेत. धाव संख्या 2 ने पुढे जाते ती म्हणजे 15 धावा धाव फलकावर. ओव्हर नंबर 3 या ठिकाणी सुरू आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये 10 रन आल्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये केवळ 3 रन आले. आणि आज या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं तर सुरुवात पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 दिवसात 16 टीम इकडे येणार आहेत महाराष्ट्रातील टॉप. आणि त्याच्यामध्ये पहिला पुरस्कार 1 लाखाचा असणार आहे. दुसरा पुरस्कार 50,000चा असणार आहे आणि मानाची बामणे ट्रॉफी त्यांना दिली जाणार आहे. त्यामुळे कौन जिंकणार ही स्पर्धा, कौन जीतेगा इस टूर्नामेंट को, पूरे महाराष्ट्र में चर्चा है. यावेळेला हळूवार पद्धतीने बॉल टाकला. बोट फिरवली. बॉलला लेग कटर करण्याचा प्रयत्न होता. बॉल फिरला आणि शिबूही फिरले आणि 2 धावांसाठी बॉलही फिरवला. बॅट फिरवली आणि धाव संख्या 17 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. हर्ष अडसूळ एक युवा टॅलेंटेड खेळाडू आहेत खार परिसरातील आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळतात बॉलिंगसाठी. परंतु शिबू यांना देखील आम्ही दर्जेदार क्रिकेट खेळताना पाहिलंय. जोडीला जर पाहिलं तर सागर कांबळी यांच्यासारखा दिग्गज खेळाडू आहे बॅटिंगसाठी. 17 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा हर्ष शिबू यांच्यासाठी फुल टॉस केलाय. त्याला मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न परंतु एक धाव तिकडे मिळणार आहे. पहा पाऊस आहे म्हणून मॅच थांबणार नाहीये. चिखल आहे म्हणून तुम्हाला तो बॉल आणायला जावंच लागणार आहे कारण हे क्रिकेटच पावसातलं आहे. हे पावसाळी क्रिकेट आहे. यस, कारण या मान्सून क्रिकेट मुंबईला परंपरा आहे. म्हणजे कांगालिक सारखी एक मोठी स्पर्धा कित्येक वर्ष होते लेदर बॉलची. परंतु पावसाळी क्रिकेट सुद्धा अगदी पार्ले टिळक या स्पर्धेपासून मागील 40-45 वर्षाची परंपरा या रबर बॉल क्रिकेटला पावसाळ्यामध्ये मुंबई महाराष्ट्राला आहे. आणि आज डोंगरी या मुंबईच्या महत्वाच्या विभागात होते. यावेळेला आपण पाहू शकता बॉल जर पाहिलं तर वाईट घोषित केला जातोय. राजा आणि संजू 2 अनुभवी खेळाडू पंचांच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. धाव फलक जर पाहिलं तर 19 ओव्हर नंबर 3 सुरू असताना बामणे ट्रॉफी सागर कांबळी यावेळेला देखील एक चांगला बॉल परंतु एका धावेमध्ये परावर्तित करतायत. घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल जातोय. धाव संख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. 20 धावा 20 रन बन चुके हैं 1 विकेट के नुकसान पर. यहां से कुछ बड़े स्ट्रोक भी खेलने होंगे. ये डिक्लेयर जोन का ग्राउंड है और मैदान के सामने की दिशा में आप 6 मारने का प्रयास कर सकते हैं. यावेळेला मात्र जबरदस्त स्ट्रोक खेळलाय सागर कांबळीचा. हवाई हल्ला आणि बॉल जाईल सीमा रेषा पार. चौकार. धन्यवाद. मुस्ताकभाई नाखवा या ठिकाणी उपस्थित राहिले. मंजूरभाई बगदादी साहेब आपण उपस्थित राहिलात. आपल्या सगळ्या मान्यवरांचे या ठिकाणी आम्ही मनापासून स्वागत करू. बामणे परिवाराच्या वतीने आपलं स्वागत आहे कारण या स्पर्धेची चर्चा जशी आहे तसं जर पाहिलं तर या ठिकाणी यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत पाहायला मिळतोय आणि कॅच पकडण्याचा प्रयत्न जरूर होता. बगदादी मंजूर यांचं देखील या ठिकाणी आगमन पाहायला मिळालं. साहेबांचं त्यांनी मार्गदर्शन केलं आणि धाव फलक जर पाहिलं तर 4थ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे.
यावेळेला फुल टॉस बॉल. वाह, शिबू ऑन फायर. या स्पर्धेतील पहिला सिक्सर. चरण काय जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. फुल टॉस बॉल, खराब गेंद और अच्छी नसीहत यहां देते हुए शिबू के बैट से इस टूर्नामेंट का पहला सिक्सर आता हुआ. इस टूर्नामेंट का पहला विकेट लिया था जयदीप बोंडिवली ने. इस टूर्नामेंट का पहला चौका जड़ा था सागर कांबली ने और इस टूर्नामेंट का पहला छक्का जड़ा है शिबू ने. स्कोर 31 रनों पर. ओहो, यहां धीमी गति से किया इस गेंद को और वापस लौटना होगा शिबू को. और यहां देखिए, इसके पहले गेंद पर छक्का जड़ा था और उसके बाद दूसरे गेंद पर जयदीप बोंडिवली ने दिखा दिया और वापस भी भेज दिया यहां बैटर शिबू को. 31 रनों पर यहां दूसरा विकेट आता हुआ. नए बैटर राज मैदान के ऊपर आ रहे हैं, जबकि इस पारी का चौथा और प्रगति पर है. 31 रन बन चुके हैं. बामणे ट्रॉफीचं आयोजन पाहण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी झाली आहे. सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. जयदीप बोंडिवले सध्या बॉलिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जेडी आणि राज आलेले आहेत. राजला मी लहान वयातच मोठमोठ्या टीम मध्ये बॉलिंग करताना पाहिले. राज राज सज्ज होता तर समोर जयदीप बोंडिवले जेडी. यावेळेला लोअर फुल टॉस, त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न जरूर होतोय मिड विकेटच्या दिशेने. तिकडे 1 रन मिळणार आहे आणि स्कोर जर पाहिलं तर 1 ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 32 झाली आहे. बामणे ट्रॉफीची पहिली मॅच आपल्या भेटीला आली आहे. अंजुमन क्रिकेट क्लब दाभोळ आयोजित बामणे ट्रॉफी आपण पाहतोय डोंगरीच्या संभाजी महाराज क्रीडा नगरीमध्ये. इकडे गोशांकित क्षेत्रात चेंडू जाताना पाहायला मिळेल. 1 धाव तिकडे मिळेल आणि धावसंख्या 33 झाली आहे. 33. डोंगरी स्पोर्ट्स आणि वेलफेअर असोसिएशनचं देखील सहकार्य या स्पर्धेसाठी आहे. धावसंख्या जर पाहिली तर 33-33 सागर कांबळी. यावेळेला सागरने मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. 2 धावांसाठी. ओव्हर संपल्या मात्र या ठिकाणी ओव्हर सुरू 4 ओव्हर संपल्यानंतर 35 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. जेडी थोडासा नाराज पाहायला मिळतोय कारण एक मोठा स्ट्रोक आला आणि कारण मागील ओव्हरमध्ये त्यांच्या केवळ 3 रन आले होते आणि स्कोर जर पाहिला तर इकडे 35 झालाय. 1 ओव्हर मात्र अजूनही बाकी आहे. सागर कांबळी आणि राज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पाहूया शेवटच्या ओव्हरसाठी कुणाला आमंत्रित केलं जाते बॉलिंगसाठी. ऋषिकेश येत आहेत. आणखीन एक नाशिकचे गोलंदाज या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतात. म्हणजे पहिल्याच मॅच मध्ये काही शहापूरचे खेळाडू पाहायला मिळाले, काही नाशिकचे खेळाडू देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जेडी त्यांच्याशी थोडीशी चर्चा करतायत. पाहूया. ऋषिकेश आले, नाशिकचे खेळाडू आहेत. या अगोदर योगेशला आपण पाहिलं, हर्ष अडसूळला पाहिलं आणि आता जेडीला देखील पाहिलं. परंतु शेवटची ओव्हर आहे. जर एखादा मोठा फटका या ओव्हरमध्ये आला मजा येईल मॅच मध्ये. आपण पाहतोय बामणे ट्रॉफी अंजुमन क्रिकेट क्लब दाभोळची स्पर्धा. वेगवान बॉल परंतु ऑप्शनच्या बाहेर टाकल्यात आणि अंपायर आमच्याकडे वळतात कळवतात हा वाईट बॉल आहे. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. 36 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. आजचा दिवस जर पाहिला तर या क्रीडा स्पर्धेचा पहिला दिवस, पहिली रात्र, कारण थोड्याच वेळात जर पाहिलं तर इकडे भले भले संघ देखील दाखल होताना पाहायला मिळतात. चला पुढच्या दोन्ही टीमला विनंती आहे टॉस साठी यायचंय. यावेळेला आक्रमण केलंय, जबरदस्त स्ट्रोक खेळला गेला या ठिकाणी राजच्या बॅट मधून, परंतु 2 धावा मिळतील तिकडे. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते, कारण योग्य दिशा देखील तेवढीच महत्त्वाची असते.
धावफलक जर पाहिला तर 38 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 38 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत. राज यांच्या बॅटमधून स्ट्रोक येताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा ऋषी फ्रॉम नाशिक. ओ प्रचंड वेगातील बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि जागेवर थांबवलंय. धाव मात्र मिळणार नाहीये. धाव संख्या 38 वर थांबली आहे. यावेळेला मात्र फटका खेळलाय समोरच्या दिशेने. राज यांच्या बॅट मधून हाही बॉल जाईल सीमा रेषा पार. षटकार 6 सिक्सर. या सिक्सरने जर पाहिलं तर धाव संख्या 44 वर पोहोचली आहे. 44 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 44 पहिली मॅच आणि ओव्हर नंबर 5 आपण या ठिकाणी पाहतोय. यावेळेला टप्प्याचा बॉल आणखीन एक आक्रमण केलंय. पाहूया किती धावांसाठी आहे. हाही बॉल सीमारेषा पार. षटकार. पन्नास धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अर्धशतक कंप्लीट होताना पाहायला मिळत आहे RS11चं. यावेळेला वेगात बॉल ऋषीचा कमबॅक होतं. बॉल जातोय कीपरच्या दिशेने. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. बामणे ब्रदर्सचं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. बामणे ट्रॉफी आणि प्रत्येक बामणे कुटुंबियासाठी हा अभिमानाचा क्षण असणार आहे कारण आज बामणे ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला देखील चांगला बॉल. धाव संख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. 51 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचा जर पाहिलं तर 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. 51 धावा झालेल्या आहेत. 52 धावांची आवश्यकता. 52 टू विन.
घेताना पाहायला मिळते. बामणे ट्रॉफीला बॉल, आणखीन एक बॉल गणेश कडून लाजबाब टाकला गेलाय. पहिलीच ओव्हर आणि पहिल्याच ओव्हर मध्ये या गणेशने फक्त 3 रन दिलेले आहेत. वा गणेश वा, बच्चो खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. बाबूला पहिलीच ओव्हर आणि पहिल्याच ओव्हर मध्ये केवळ 3 रन आलेले आहेत. यावेळेला फटका आखूड टप्प्याचा बॉल आणि त्यावर जर पाहिलं तर फाईन लेगला खेळलाय. 1 रन मिळेल आणि 1 रनने स्कोर पुढे जात असताना पाहायला मिळेल. 4 वर जाईल. 52 रनचा पाठलाग करायचा आहे 5 ओव्हर मध्ये. पुढच्या दोन्ही टीमला विनंती आहे टॉस साठी त्वरित द्यायचे. वेगात बॉल टाकलाय, बीट केलाय, परंतु बायच्या स्वरूपात धाव येईल. विनंती असेल टॉस साठी यायचं ओमसाई बांद्रा, ताई पॅकर्स प्रभादेवी. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल टॉस साठी त्वरित यायचंय. ओमसाई बांद्रा, ताई पॅकर्स प्रभादेवी दादर. चांगली बॉलिंग आकिफ देखील या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला टप्प्याचा बॉल त्याला मिड विकेटच्या दिशेने खेळताना पाहायला मिळत आहे. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय आणि तिकडे जर पाहिलं तर 1 धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 6 धावांवर धावफलक आपल्याला पाहायला मिळेल आणि ओव्हर नंबर 2 आपल्याला पाहायला मिळते, परंतु धावा कराव्या लागतील. ताबिश असा प्लेअर आहे ज्याला म्हणजे एक अष्टपैलू आहे ताबिश, ज्याने मात्र लांबवर षटकार मारण्याची क्षमता आहे. विशेष म्हणजे SP11 दादर या टीमला देखील खेळताना आम्ही पाहिलं या ताबिशला. आणि आज मात्र तिकडे जर पाहिलं तर 1 रन मिळेल आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. सॉरी 7 रन बन चुके हैं, जबकि इस मैच को जीतने के लिए 52 रनों की जरूरत है. कुछ छक्के जड़ने होंगे, कुछ चौके भी लगाने होंगे, सिंगल डबल्स भी लेने होंगे इस मैच को अगर जीतना है. और दूसरी तरफ अगर देखा जाए तो गेंदबाज को विकेट निकालने हैं, डॉट गेंदें करनी है. ओहो, इस गेंद में उछाल अच्छी थी, पढ़ नहीं पाया इस गेंद को और गेंद जाएगी सीधा विकेट कीपर सागर के हाथ में. कोई रन नहीं मिलेगा. अच्छी गेंद. 7 रन पर रुका हुआ है स्कोर. पहले ओवर में गणेश ने अच्छी गेंदबाजी की, दूसरे ओवर में भी अगर देखा जाए तो अब तक आकिफ ने बहुत ही अच्छी गेंदबाजी की है. 7 रन बिना कोई विकेट के. ताबिश इस बार लेग स्टंप के बाहर किया था इस गेंद को और इसीलिए अंपायर ने व्हाइट बॉल करार दिया. स्कोर 1 रन से बढ़ोतरी 8 रनों पर, जबकि इस मैच को जीतने के लिए 52 रनों की आवश्यकता है, 52 रनों की जरूरत है. ओमसाई बांद्रा टीम के कप्तान यहां आ चुके हैं किशन देवेंद्र. तो विनती करना चाहूंगा ताई पैकर्स प्रभादेवी दादर अपने कप्तान को टॉस के लिए जल्द से जल्दी आप भेज दीजिए.
इस बार कवर्स की दिशा में खेलना चाहते थे साजिद खान और एक आसान सा कैच वहां छूटता हुआ और 1 रन से स्कोर आगे। देखते देखते 2 ओवर का खेल खत्म हो चुका है। 2 ओवर के बाद विकेट तो कोई नहीं गिरा मगर स्कोर भी कंट्रोल है क्योंकि 9 रन बने हैं और अभी भी इस मैच को जीतने के लिए 18 गेंदे और 43 रनों की जरूरत। बाबू डेकोरेटर आपल्याला विनंती आहे त्वरित संपर्क साधा। बाबू डेकोरेटर डेकोरेटरचा दुसरा कोणी प्रतिनिधी असेल तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे। ओमसाई बांद्रा टीम आलेली आहे। टाई पॅकर्स टीम कॅप्टन त्वरित या ठिकाणी या टॉस करण्यासाठी। बॉलिंग के लिए दो रन 2 धावा मात्र इकडे मिळतील आणि धाव संख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल। लागतंय ताबिशला विकेट येते मात्र या ठिकाणी पहिली गावाने मात्र या ठिकाणी विकेट घेतली आहे। पहिला धक्का बसतोय या ठिकाणी या टीम SS ग्रँट रोडला। कॅप्टन टॉस साठी त्वरित यायचे श्रवण डोंगरे। पुन्हा एकदा बॉलिंग साठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत। व्हाईट बॉल टाई पॅकर्स विनंती असेल कॅप्टन टॉस साठी या। ओमसाई बांद्राचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत। आपण पाहतोय बामणे ट्रॉफी। बामणे ट्रॉफीचं हे पहिला दिवस पहिल्या वर्ष आयोजनाचं यावेळेला थोडासा कोटप्याचा बॉल श्रवण डोंगरे यांनी मात्र मिड विकेटच्या दिशेने खेळलाय। 1 रन तिकडे मिळणार आहे। बॉल थोडासा बाजूला जातोय परंतु एकाच रनवर मात्र तिकडे समाधान मानावं लागतंय। धाव संख्या 16। अजूनही जर पाहिलं तर 14 बॉल 36 रनची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी। 14 गेंदे 36 रनों की जरूरत। हुक केलाय बाउन्स होता आणि या बॉलला मात्र सिद्धूने हुक केलाय 1 रनसाठी। 1 रनने स्कोर पुढे जाताना पाहायला मिळेल आपल्याला 17 आणि अजूनही 13 बॉल 35 रनची आवश्यकता।
13 बॉल 35 रनची आवश्यकता. हा बॉल खूप निर्णायक असणार आहे. ताई पॅकर्स आयोजकांच्या वतीने सूचना केली जाते, लवकरात लवकर या ठिकाणी कॅप्टन यायचे. ओमसाई बांद्रा कॅप्टन आलेले आहेत. या ना, आले ताई पॅकरचे सुद्धा कॅप्टन आले. चला टॉस करून घ्या. पंकज पाटील आलेले तिकडे. पालन, चला टॉस करून घ्या. शोएब भाई, ही ओव्हर झाल्यानंतर लगेच आपण टॉस करूयात. वसीम भाई, आपसे विनती है, आपके शुभ हाथों से टॉस इसके बाद के मैच का. ताई पैकर्स प्रभा देवी और उनके खिलाफ ओमसाई बांद्रा के बीच का है मैच. श्रवण डोंगरे या वेळेला मात्र फटका खेळलाय, परंतु बॉल आलाय मैदानात आणि एक रन तर घेतली गेली आहे. दुसरा रनचा प्रयत्न, परंतु अंपायर पाहूयात काय म्हणतायत. 2 रन डिक्लेअर आहे. या वेळेला समोरच्या दिशेने चेंडू खेळलाय, परंतु प्रॉपर टायमिंग नाही होऊ शकलाय आणि पकडली कॅच. विकेट येते. अल्तमशने कॅच घेतली आहे. खूप चांगली कॅच. या नाहीत बामणे आपले सुद्धा स्वागत आहे. टॉस या ठिकाणी केला जातोय. वसीम भाई यांच्या शुभ हस्ते पंकज पाटील आणि किशन देवेंद्र. टॉस कोणी जिंकलाय निर्णय लगेच कळवा. हा, टॉस जिंकून ताई पॅकर्स टीमने बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि ओमसाई बांद्राला बॅटिंगसाठी आमंत्रित केले. या वेळेला मात्र वेगात बॉल पाहायला मिळतोय. बॅटिंगसाठी जर पाहिलं तर माचे हेच नाव आलंय आमच्याकडे आणि त्याच नावाचा उल्लेख आम्ही या ठिकाणी करतोय. 19 रन, परंतु अजूनही जर पाहिलं तर 9 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी 33. पाऊस आलाय. पाहूयात पाऊस आल्यानंतर मॅच थोडीशी वेगळी होईल का, तेच या ठिकाणी पाहायचं आहे. साजिद लाला असतील, राजा असतील, संजू असतील, सनी असतील, आयोजकाच्या भूमिकेत चांगलं सहकार्य त्यांचंही पाहायला मिळतंय. डोंगरी स्पोर्ट्स आणि वेलफेअर असोसिएशनचं सहकार्य आहे. अंजुमन क्रिकेट क्लब दाभोळची ही बामणे ट्रॉफी आपण पाहतोय. अंजुमन क्रिकेट क्लब दाभोळ बामणे ट्रॉफी संपूर्ण बामणे फॅमिली आयोजनात. प्रचंड वेगात बॉल टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता, परंतु व्हाईट बॉल आणि प्लस 1 रन देखील मिळणार आहे. 9 बॉलमध्ये 31. 9 बॉलमध्ये 31. पहा, या 3 बॉलमध्ये 1-2 मोठे फटके गरजेचे आहेत. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर अकीफ यांना आपण पाहतोय. पहिली ओव्हर अकीफने चांगली टाकली होती, दुसऱ्या बाजूला गणेशने सुद्धा चांगली टाकली होती. बामणे ट्रॉफी आपण पाहतोय. बामणे ट्रॉफी का ये पहला सीजन और पहले सीजन का पहला मुकाबला. एक तरफ है आरएस डोंगरी, दूसरी तरफ है एसएस ग्रैंड रोड. इनके बीच का है मुकाबला. पहले बैटिंग की थी आरएस डोंगरी ने और 51 रन बनाए थे. 52 रनों का पीछा करते हुए इस वक्त एसएस ग्रैंड रोड. उछाल थोड़ी सी ज्यादा थी, अंपायर ने नो बॉल करार दिया है इस बार और स्कोर में फिर एक बार बढ़ोतरी. 22 पर पहुंचा है स्कोर. 9 गेंदे और 30 रनों की जरूरत. 2 रन मिलेंगे. अभी भी 9 गेंदे और 29 रनों की जरूरत इस मैच को जीतने के लिए. 9 गेंदे और 29 रनों की जरूरत. बामणे ट्रॉफी. और जब बारिश गिरती है तो ये क्रिकेट थोड़ा सा डिफरेंट हो जाता है. गीली गेंद,
और उसे पिचिंग करना, क्रीप करना उतना आसान नहीं होता जब रेनी सीजन का क्रिकेट होता है और इस वक्त बारिश चलती हुई। ओ, और एक गेंद जो बैट के बीचों बीच नहीं आई और डिक्लेयर जोन में जाती हुई, एक रन जरूर मिलेगा। 8 गेंदे और 28 रनों की जरूरत इस मैच को जीतने के लिए। सात गेंदे 27 रनों की जरूरत इस मैच को जीतने के लिए। 7 बॉल 27 धावांची आवश्यकता। षटकार चौकार ठोकावा लागेल एखादा मॅच मध्ये पुन्हा एकदा यायचं असेल तर। पाहूया, ओ पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये बॉल जाईल आणि मॅच गेली शेवटच्या ओव्हर मध्ये। 6 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर आता 26 धावांची आवश्यकता। 6 गेंदे 26 रनों की जरूरत। छह गेंदे 26 रनों की जरूरत। गेंदबाजी के लिए राज और बैटिंग के लिए सिद्धू। राज की पहली गेंद, रफ्तार थोड़ी सी ज्यादा थी, उछाल भी थोड़ी सी ज्यादा थी और व्हाइट बॉल करार दिया है यहां अंपायर ने। अभी भी 6 गेंदे और 25 रनों की जरूरत इस मैच को जीतने के लिए। बामने ट्रॉफी राज सिद्धू के लिए। फिर एक बार काफी रफ्तार से इस गेंद को विकेट कीपर की दिशा में भेजा। रन लेने का प्रयास था और उस प्रयास में रनआउट के जरिए यहां विकेट आ चुका है। नए बैटर मैदान के ऊपर हर्ष अड़सुल आते हुए। बामने ट्रॉफी का ये पहला सीजन और पहले सीजन का पहला दिन और पहला मुकाबला इस वक्त चल रहा है। नो बॉल +1। 2 रन से फिर एक बार स्कोर आगे। हर्ष आया, हर्ष। 5 गेंदे और 23 रनों की जरूरत। स्ट्रोक तर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला होता परंतु यशस्वी नाही झाला। आणि आता जर पाहिलं तर शेवटचे 4 बॉल बाकी आहेत आणि 22 रनची आवश्यकता। प्रत्येक बॉल आता षटकार चौकारासाठी पाठवावा लागेल आणि ते प्रयत्न मात्र आता हर्ष अडसुळला या ठिकाणी करायचे आहेत। परंतु हर्षकडे जबरदस्त टॅलेंट आहे। मी तर म्हणेल थोडासा उशिरा का होईना परंतु हर्ष आलाय बॅटिंगला। हर्ष अडसुळ बामणे फॅमिली रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळचा असणारा हा गाव म्हणा आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर हे बामणे कुटुंबीय तब्बल 12,000 बामणे कुटुंबीय आहेत आणि बामणे ट्रॉफी आपण पाहतोय। पहिलाच बॉल जर पाहिलं तर यावेळेला उसळी होती, व्हाईट बॉल कळवला जातोय।
यावेळेला फटका चांगला खेळलाय, पाहूया किती धावांसाठी जाईल हर्ष अडसूळ. आणि स्कोर जर पाहिलं तर तिकडे 33, म्हणजे अजूनही मॅच जिंकण्यासाठी 3 बॉल 19. बामणे ट्रॉफी आपण पाहतोय आणि बामणे फॅमिलीला सुद्धा क्रिकेटची परंपरा आहे आणि त्याच्याविषयी देखील आपण चर्चा करू येणाऱ्या कालावधीमध्ये. सध्या डोंगरी परिसरामध्ये आपण आहोत. यावेळेला आणखीन एक चांगला फटका हर्ष अडसूळ यांचा, परंतु 2 धावा, 2 पेक्षा जास्त नाहीये. 2 बॉल 17 आता. हर्ष अडसूळ राज बॉलिंग करतायत. SS11 विजयाच्या दिशेने वाटचाल करतायत. यानंतर चला दोन्ही टीम प्रॅक्टिस होणार नाही, डायरेक्ट मॅच सुरू होईल आणि ताई पॅकर्स फिल्डिंग साठी लगेच मैदानात आतमध्ये आपल्याला यायचं आहे. तर ओमसाई बांद्रा आपले बॅटर पाठवायचे. त्यावेळेला हर्ष अडसूळ फटका खेळलाय खरा, परंतु तिकडे आहेत फिल्डर आणि पकडतायत कॅच. विकेट. यावेळेला आल्या पहिलाच बॉल समोर खेळलाय खरा, परंतु टायमिंग नाहीये आणि आणखीन एक कॅच त्या ठिकाणी घेत आहेत आणि मॅच मात्र या ठिकाणी फिनिश होते. SS डोंगरी टीमने पहिली मॅच जिंकली आहे. तर ग्रँटो टीम आपल्याला पुढल्या मॅच साठी शुभेच्छा. चला दुसऱ्या मॅच साठी ओमसाई बांद्रा आणि ताई पॅकर्स लगेच मैदानात दाखल व्हायचंय. पहली बार डर्बी के ग्राउंड में भव्य क्रिकेट टूर्नामेंट अंजुमन ने ऑर्गेनाइज किया है, वो भी नाइट और टेनिस क्रिकेट के